हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC ग्रुप बी प्रिलिम एक्झाम 2024ची क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, हिस्ट्री, जॉग्राफीचे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस आपले बघून झाले आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इकॉनॉमीचे क्वेश्चनचे ॲनालिसिस बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर टिंबटिंबमध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. तर मित्रांनो, याचे ज्ञानसर काय आहे तर मानव विकास अहवाल 2010. तर याचा उद्देश काय होता तर मानव विकास अहवाल 1997मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आलेली होती. आणि मानवी दारिद्र्य निर्देशांक म्हणजे काय, HPI हा संयुक्त राष्ट्रांनी मानवी विकास निर्देशांक म्हणजे HDIच्या पूरकतेसाठी विकसित केलेला आहे. एखाद्या प्रदेशातील दारिद्र्याचा निर्देशांक काय प्रतिबिंबित होत असते तर ते दीर्घ आयुष्य आणि चांगले राहणीमान. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती विधान योग्य आहे तर ते ओळखायचं आहे. तर अविधान काय दिले आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. सेकंड, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश होत असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधानं बरोबर आहे तर दोन्ही विधानं हे बरोबर आहे. कारण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे नेहमीच कमी असते आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश होत असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश होत नसतो. तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे बाजारभावाला काय म्हणतात तर देशाच्या सामान्य निवासींनी किंवा नागरिकांनी देशाच्या आर्थिक प्रशासनातून किंवा बाहेरून कमविलेले घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजे काय असते तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन असते, म्हणजेच NNP. आणि स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे घटक किंमतीला मोजले जाते तर ते काय असते तर स्थूल देशांतर्गत उत्पादन प्लस परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न असते. तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर काय दिले आहे, भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. आहे, राष्ट्रीय पशुधन मिशन करिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आले आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणती विधान बरोबर आहे तर भारताच्या 2023च्या अर्थसंकल्पाबाबत तर आणि भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले तर हे विधान बरोबर आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी ₹23,000 कोटी तरतूद करण्यात आलेले आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. परंतु राष्ट्रीय पशुधन मिशन करिता ₹1,000 कोटी तरतूद करण्यात आली तर हे विधान चुकीचं आहे. तर किती रुपयाची तरतूद करण्यात आलेली होती तर ती 410 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर क्रांती दिली आहे आणि उत्पादन तर हरित क्रांती, सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती. आणि उत्पादन काय दिले आहे, तेलबिया उत्पादन, मस्त उत्पादन, अन्नधान्य उत्पादन आणि फळांचे उत्पादन. तर मित्रांनो, हरित क्रांती ही कशा संदर्भात आहे तर ती अन्नधान्य उत्पन्नासंदर्भात आहे. आणि सोनेरी क्रांती ही फळाचे उत्पादन, निळी क्रांती ही मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती ही तेलबिया उत्पादन. तसेच गोल क्रांती कशा संदर्भात आहे तर गोल क्रांती ही बटाट्याच्या संदर्भात आहे. आणि लाल क्रांती तर ती टोमॅटो आणि मांसच्या संदर्भात आहे. तर मित्रांनो, सर्व महत्त्वाच्या क्रांती या करूनच ठेवा. यावर प्रश्न जर आला तर तो तुमचा चुकायला नको. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानातील अनुच्छेद टिंबटिंबमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केली आहे. तर मित्रांनो, ते कोणतं आर्टिकल आहे का ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची डेफिनेशन दिली आहे तर ते अनुच्छेद 112 आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. तसेच मित्रांनो, अनुच्छेद 113, अनुच्छेद 116 आणि अनुच्छेद 120 तर या संदर्भात पण माहिती बघून ठेवा. कारण यावर जर क्वेश्चन आला तर तुमचा मार्क हातच जायला नको. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर काय दिलं आहे, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट नसते. आणि आहे, स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे तर फक्त कारण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न हे समाविष्ट नसते. तर हे विधान योग्य आहे. तसेच स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेले उत्पन्न समाविष्ट असते हे विधान चुकीचे आहे. यानुसार ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे, फक्त ए. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे. तर आहे, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही.
आणि ड आहे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यास हे मदत करते. तर मित्रांनो, यापैकी कोणते विधान हे खरे आहे? तर ऑप्शन थर्ड फक्त ड, औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान हे चांगले राखण्यास मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही? तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे? तर खुल्या बाजारातील व्यवहार. तर ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणजेच खुल्या बाजारातील व्यवहार ही सेंट्रल बँकेद्वारे गुणात्मक क्रेडिट नियंत्रणाची पद्धत नाही आहे, तर ती त्याऐवजी परिणामात्मक पद्धत मानली जाते. कारण ओपन मार्केट ऑपरेशन हे खुल्या बाजारात सरकारी सिक्युरिटीज खरेदी आणि विक्रीचा समावेश करते, तर ज्याचा थेट परिणाम हा पैशाच्या पुरवठ्यावर होतो आणि ही एक परिणामात्मक क्रेडिट नियंत्रण पद्धत मानली जाते. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधानांपैकी कोणती विधान हे बरोबर आहेत? अ काय दिलं आहे? भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. आणि ब आहे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर यापैकी कोणते विधान बरोबर आहे? तर दोन्ही विधान मित्रांनो बरोबर आहे. तर यानुसार ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. कारण भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली झाली आहे. आणि PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. परंतु या योजनेअंतर्गत केवळ प्रशिक्षण दिले जाणार नाही, तर 5% व्याजदरावर 3 लाख रुपयेपर्यंतचे कर्जही देण्यात येणार आहे, म्हणजे घेऊ शकतील. आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15,000 रुपयाचे देखील साधने वापरायला मिळू शकतात, म्हणजे खरेदीसाठी दिले जातील. अशी ती PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते आहे? तर मित्रांनो, इथे कोणते घटक आहे जे सारखे बदलत असतात? तर ते आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था किंवा मग सर्वात श्रीमंत देशांचा योग्यक्रम लावा. तर ऑप्शन काय दिले आहे? चीन, अमेरिका, जर्मनी, भारत आणि जपान. सेकंड, अमेरिका, भारत, चीन, जपान आणि जर्मनी. थर्ड, जर्मनी, अमेरिका, भारत, चीन आणि जपान. फोर्थ आहे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत. तर मित्रांनो, याचा योग्य क्रम कसा आहे जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्थामध्ये? तर अमेरिका 1 नंबरला आहे, त्यानंतर चीन 2 नंबरला आहे, जर्मनी 3 नंबरला आहे, जपान 4 नंबरला आहे आणि भारताचं स्थान हे 5व्या नंबरला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे IMF 2024च्या आकडेवारीनुसार. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबाशी संबंधित आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. कारण डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा अप्रत्यक्ष कर विषय सुधारणाशी संबंधित होता. समतोल प्रादेशिक विकासाच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील मागास प्रदेशांना विकासाचा मार्ग दाखवण्याच्या हेतूने ही समिती स्थापन करण्यात आलेली होती. तसेच ही समिती कधी सुरू झाली होती? तर ती जून 2011 पासून सुरू करण्यात आली होती आणि या समितीने आपला अहवाल कधी दिला? तर तो 2013 साली अहवाल सादर केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रहिवाशांसाठी खालील परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही. तर ऑप्शन काय दिले आहे? एक, मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज. सेकंड, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIद्वारे अधिकृत व्यासपीठ. थर्ड, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. फोर्थ आहे परकीय चलनात व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली बँक. तर या प्रश्नाचे योग्य आन्सर काय आहे? तर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे? तर अ आहे कर्ज वाटप करणे, ब ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे, क कृषी मालाचे सरकारी तत्त्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे आणि ड आहे स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. तर मित्रांनो, याचं योग्य आन्सर काय आहे? तर ऑप्शन थर्ड फक्त क, कृषी मालाचे सहकारी तत्त्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय अर्थसंकल्पाबाबत खालीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहे? तर अ आहे भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवितो, ब भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो, क भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो आणि ड भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज हा परिणामकारक महसुली तूट दर्शवितो. यापैकी सर्व विधाने हे बरोबर आहे. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, ग्रुप बीला इकॉनॉमीचे 15 क्वेश्चन विचारण्यात आले होते. तर त्यापैकी 7 हे 1 लाईनर होते, 3 2 विधाने असलेले होते
आणि 4 हे 3 किंवा 3पेक्षा जास्त विधाने असलेले 4 क्वेश्चन विचारण्यात